शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी हे स्वतः सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे। शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातला हा लढा आता शेतकऱ्यांनी अधिक तीव्र केला आहे। आज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करून शेतकरी विरोध दर्शवणार आहेत। त्याचबरोबर कोल्हापुरातील या आंदोलनामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी हे देखील सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यात देखील विरोध वाढलेला आहे। महामार्ग रद्द करावा यासाठी 10 गावांनी हा ठराव केलाय। उर्वरित 9 गावं 2 दिवसात ठराव घेणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची ही अशी माहिती आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधात रस्त्यावर आणि सांविधानिक लढाई सुरू आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींच्या दौऱ्यानंतर ही विरोधाची वाढ सध्या वाढलेली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत। नितळी आणि सुरडी गावामध्ये मोजणीचा कार्यक्रम आहे आणि त्याच दरम्यान शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। याच विषयीचे अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी विजय केसरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। विजय, ठिकठिकाणी आज हे चक्काजाम आंदोलन होताना दिसतंय। शेतकऱ्यांचा विरोध हा अधिक तीव्र होताना दिसतोय। अगदी बरोबर आहे, कारण महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात महत्त्वाचा हा प्रकल्प आहे तो म्हणावा लागेल। 3.5 शक्तीपीठांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि या शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जात आहे। मात्र कोल्हापूर असेल, सांगली असेल या जिल्ह्यांमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात विरोध झालाच। मात्र त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल या ठिकाणी देखील या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे ते होताना पाहायला मिळतोय। आणि आज या 12 जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन आहे ते या ठिकाणी होणार आहे। पुढच्या काही वेळातच या ठिकाणी जो पुणे बेंगळुरू महामार्ग आहे त्या महामार्गावर देखील चक्काजाम आंदोलन होईल। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन, कारण सतेज पाटील हे अधिवेशनामध्ये आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी त्याचबरोबर संपूर्ण इंडिया आघाडीचे सगळे पक्ष आहेत ते या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि महामार्ग रोको हे आंदोलन केलं जाईल। त्याचबरोबर सांगली असेल, सोलापूर असेल, परभणी असेल, लातूर असेल, धाराशिवमध्ये असेल, धाराशिवमध्ये तर हा प्रश्न आहे तो गंभीरपणे उद्भवतोय, कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला किंवा जे सर्वे आहे त्या कामासाठी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे राजू शेट्टी ज्यावेळी धाराशिवला जाऊन आले त्याच्यानंतर हा शेतकरी एकवटलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी एकवटून या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे। त्यामुळे हा शेतकऱ्यांचा विरोध सरकार कशा पद्धतीनं या ठिकाणी मोडून काढतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की हा महामार्ग आम्ही करणार आहोत, मात्र शेतकऱ्यांवरती तो महामार्ग लादणार नाही। आणि त्यावेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की कोल्हापूरपर्यंत कुठल्याही जिल्ह्याचा या ठिकाणी विरोध नाही, कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध आहे, मात्र कोल्हापूरच्या शेतकऱ्यांशी बोलून आम्ही त्याच्यावरती तोडगा काढू। आता नेमकं कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत जर विरोध नसेल तर त्याचं काम चालू होणार का, आणि कोल्हापूर जिल्ह्यात येत असताना कोल्हापूर जिल्ह्याला वळसा कसा घालणार हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे। आज चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नावरती काय तोडगा काढतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या बातमीचे अपडेट्स जाणूनच घेत राहू। तुर्तास धन्यवाद विजय, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।